हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. तर खूप दिवसाने आज मी व्लॉग्स बनवत आहे आणि आज आम्ही चाललो होतो बाहेर. आणि आज आम्ही खूप सकाळी म्हणजे मला वाटतं आम्ही 5 वाजताच निघालेलो होतो. तर मी, हजबंड, माझ्या दीराची मुलगी पिहू आणि माझी बहीण जी आमच्याकडे आलेली होती एका फंक्शनसाठी. तर आम्ही चौघे निघालेलो आणि आमची प्रिशू पण. तर आम्ही सगळे निघालेलो होतो एका ठिकाणी, जे तुम्हाला पुढे दिसेलच की आम्ही कुठे चाललो आहे. 1-1.5 तास ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आम्ही थांबलो नाश्ता करायला, जे की रस्त्यात एक चांगलंसं आम्हाला हॉटेल दिसलं. तर मी घेतला डोसा आणि माझ्या बहिणीने पण डोसाच घेतलेला. फक्त हजबंडने काही नाही घेतलं, कारण त्यांना सकाळी नाश्ता करायला आवडत नाही म्हणून. तर हे बघा मी कशी एन्जॉय करत होती नाश्ता माझा. तर आम्ही आलो होतो सप्तशृंगीला, जे की आहे वणीला, जे नाशिक त्या साईडला पडतं. तर आम्ही फायनली तिकडे पोचलो, कारण मला आमचं यायचं एकच रिझन होता, कारण माझी बहीण आली होती माझ्या घरी गावी. तर तिला कुठेतरी घेऊन जायचं असं होतं. तर म्हणून आम्ही म्हटलं जवळपास आम्हाला हेच आहे, जे की खूप जवळ पडतं, जे की आहे सप्तशृंगी, नाहीतर आहे आम्हाला त्र्यंबकेश्वर. आणि माझी पण एक इच्छा होती येता. तर ती काय होती ती मी पुढेच दाखवते तुम्हाला. माझी काय इच्छा होती, मला काय बघायचं होतं ते. फायनली आम्ही एंट्री पास घेतली. याला काय म्हणतो मला एवढं याद पण नाही आहेत. तर याची आम्ही एंट्री आणि एक्झिट झोन दोन्ही पण हे घेतलं, 2 वेजचं. आणि मग आम्ही जाताना पण ह्याच्यातच गेलो आणि येताना पण ह्याच्यातच आलो खाली. बट आमचा प्लॅन वेगळा होता, पण ते काही पॉसिबल नव्हतं. मग आम्ही याच्यातूनच वर आलो. तर बघा किती मस्त वाटतं ते. खूप सुंदर असा व्ह्यूसुद्धा बघायला भेटत होता. मग फायनली आम्ही आतमध्ये आलो देवीच्या दर्शन करायला, आणि लिटरली गर्दी काहीच नव्हती. फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनटं आम्हाला लाईनमध्ये उभं राहायला लागलं. आणि त्याच्यानंतर आमचं एवढं मस्त दर्शन झालं, म्हणजे देवी आईला एवढं मन भरून बघायला भेटलं. नाहीतर आम्ही सॅटर्डे संडेजला यायचो तेव्हा लिटरली आम्हाला जास्त वेळ देवाला बघायलासुद्धा भेटत नव्हतं, कारण एवढी गर्दी. आणि मग एवढं धक्का करून ते लोक असं बाहेर काढून देतात की देवीला जास्त बघायलासुद्धा भेटत नसतं. आणि बघा वाटेत आम्हाला हे एक क्यूटसे कोणतरी भेटले. मग फायनली आम्ही परत रिटर्न जायला परत ह्याच्यातच बसलो. हां, बरं का, ह्याला काहीतरी फ्युनिक्युलर ट्रेन म्हणतात. आम्ही याला रोपवेत म्हणत होतो, पण मला माझ्या हजबंडने सांगितलं की ह्याला फ्युनिक्युलर ट्रेन असं म्हणतात म्हणून. तर तुम्ही बघू शकता खाली जाताना मी किती एन्जॉय करत आहे ते. प्रिशूला पण खूप मजा येत होती. प्रिशूला पण त्याच साईडला बसायचं होतं जिकडून सगळा व्ह्यू दिसतो त्याच साईडून. तर असं होतं म्हणजे व्ह्यू ह्याचा वर जाताना पण आणि खाली येताना पण. नंतर आम्ही खाली आलो आणि लंच केलं आणि आम्ही नंतर निघालो घरी जायला. पण रस्त्यात जाता आम्हाला हे छान असं द्राक्षाचं बाग दिसलं, ज्याच्यात जायचं माझी खूप इच्छा होती. आणि फायनली मला हजबंडने तिकडे नेलं, जे की कोणाचं होतं माहीत नाही, पण रोडला आम्हाला दिसलं ते. आम्ही त्यांची परमिशन घेतली आणि लिटरली त्याच्यात गेलो. आणि लिटरली त्या माणसांनी आम्हाला एवढे सारे ग्रेप्स दिलेसुद्धा घेऊन जायला घरी. तर कसा वाटला माझा हा आजचा व्लॉग तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, आणि लाईक करा आणि शेअर पण करा. थँक्यू, बाय.